ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय भाविकांनो, जीवन ही एक परमेश्वराने दिलेली सर्वात उत्तम अशी देणगी आहे. कारण जीवन परत परत मिळत नसते. आपलं जे सुंदर शरीर आहे आणि आपल्यामध्ये जो आत्मा आहे, हे परत आपल्याला मिळत नसते. ते एकदाच देवाने निर्माण केलेलं आहे. आपल्याला या जगामध्ये पाठवलेलं आहे. आपल्याला या धर्तीवरती पाठवलेलं आहे. आणि त्यामुळे आपण किती वर्ष जगणार याची कल्पना आपल्याला नाही. परंतु त्या विधात्याला ठाऊक आहे की आपण किती वर्ष जगणार आहेत. परंतु ते जीवन जे आपल्याला दिलेलं आहे, जे सुंदर असं शरीर परमेश्वराने दिलेलं आहे, त्याची आपण सजावट कशा प्रकारे करणार आहोत, त्याची आपण काळजी कशा प्रकारे घेणार आहोत, हे मात्र आपल्या हातामध्ये आहे. आणि म्हणूनच आपण नेहमी स्वतःला सजावटी करण्यासाठी पुष्कळ वेळ देत असतो. स्वतःचं शरीर बाहेरून स्वच्छ ठेवण्यासाठी किंवा आपण सुंदर व तारुण्य दिसण्यासाठी खूप प्रयत्न करत असतो. या मार्केटमध्ये, बाजारामध्ये अनेक कॉस्मेटिक्स, क्रीम्स देखील अवेलेबल आहेत. अनेक गोष्टीद्वारे, सायंटिफिक मेडिसिनद्वारे देखील आपण आपल्या शरीरामध्ये बदल आणू शकतो. आपण जास्त तरुण दिसू शकतो. आणि यासाठी किंबहुना संपूर्ण जग धावत आलेलं आहे. कुठलीही व्यक्ती पाहिजे तितका पैसा देखील उडवण्यासाठी तयार असते. आपल्याला फिट ठेवण्यासाठी, स्वतःला सुंदर दिसण्यासाठी किंवा दाखवण्यासाठी. परंतु आपला आत्मा, जो ज्याला अंत नाही, जो विधात्याकडे परत जाणार आहे, त्याची सजावट करण्यासाठी मात्र आपल्याला वेळ नसतो. हातावरती मोजण्या इतकेच लोक आहेत की जे शरीराला सजावट करता करता किंवा बाहेरील सुंदरता दाखवता दाखवता आत्म्याला देखील प्राधान्य देत असतात. परंतु हे फार थोडीच लोक असतात. बाकीच्या लोकांना किंवा बाकीच्या गोष्टी आपण विसरून जात असतो. आणि ही बाब केवळ आताच नाही, तर पूर्वीच्या काळापासून ही चालत आलेली रीतिरिवाज आहे की लोक बाहेरच्या सौंदर्याला महत्व देतात, परंतु आपला आत्मा मात्र ते गमावून बसतात. आणि म्हणूनच ज्याप्रमाणे आजच्या शुभवर्तमानामध्ये प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे, विशेष म्हणजे तो केवळ सांगत नाही, तर शास्त्री आणि परुष लोकांना सरळ दोष लावत आहे. जे पांढरे शुभ्र वस्त्रे घालून इतरांसमोर मिरवत होते, जे सांगत होते इतरांना की आम्ही स्वतः ज्ञानाचे भांडार आहोत, आम्हाला सर्व काही समजते, ते मात्र आतमधून घाणीने भरलेले होते. त्यांच्यामध्ये मत्सर होता, त्यांच्यामध्ये कलह होता, त्यांच्यामध्ये राग आणि क्रोध होता. आणि अशा प्रकारचे जीवन ते जगत होते आणि स्वतःला मात्र बाहेरून स्वच्छ ठेवून पवित्र दाखवत होते. आणि म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्त त्यांच्यावरती दोष लावत असताना त्यांची आज कान उघडी करत आहे व सांगत आहे, तुम्हाला या धर्तीवरती कशाला पाठवलेलं आहे? तुम्हाला या धर्तीवरतील गोरगरिबाचा न्यायनिवाडा करण्यासाठी, त्यांना जस्टिस, न्याय देण्यासाठी पाठवलेलं आहे. त्यांची सेवा करण्यासाठी पाठवलेलं आहे. परंतु तुमचं लक्ष मात्र स्वतःच्या वरती आहे. तुम्ही स्वार्थी झालेले आहात. आणि एवढंच नाही, तर प्रभू येशू ख्रिस्त त्यांची तुलना एका कब्रस्थानातील कबरेशी करत आहे, जे बाहेरून रंगरोकोटी केलेले असतात, सुशोभित केलेले असतात, फुलांनी सजवलेले असतात, पण आतमध्ये मात्र घाणीने भरलेले असतात. कधी कधी आपलं जीवन देखील तेच असते. बाहेरून आपण सुंदर नक्कीच दिसतो, पण आतमधून आपण खरोखरच सुंदर आहे का? आतमध्ये आपल्यामध्ये राग असतो, मत्सर असतो, कलह असतो, जलसी असते, प्राईड असते, स्वार्थीपणाची भावना असते. या सर्व गोष्टी घेऊन आपण जेव्हा बाहेरून सुंदर दाखवण्याचा प्रयत्न करत असतो, तेव्हा ते सौंदर्य कायमपट टिकत नसतात. ते सौंदर्य आपोआप नष्ट होत असते. मग जगातील कितीही कॉस्मेटिक, कितीही कॉस्टली क्रीम जरी वापरली किंवा सर्जरी जरी केली, तर जे आतमधील सौंदर्य आपल्या चेहऱ्यावरती स्मित हास्य आणू शकते,
ते बाहेरून कुठलीही गोष्ट आणू शकत नाही. आणि म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे, प्रथम आपण आपल्या अंतरात्म्याला खुश ठेवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. आपल्या आंतरिक जीवनाला आपण सुशोभित करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जेव्हा आपला अंतरात्मा खुश असणार आहे, आनंदित असणार आहे, अंतरात्मा स्वच्छ असणार आहे, ती आपोआप सुंदर अशी स्माईल आपल्या चेहऱ्यावरती येणार आहे. आपलं रूप आपोआप स्वर्गीय तेजाने भरणार आहे. आणि म्हणूनच प्रथम आपण आपल्या जीवनाला महत्त्व देत असताना आपल्या आंतरिक स्वभावाला देखील महत्त्व देऊया. जे काही वाईट गुण आहेत ते आपण बाहेर काढण्याचा प्रयत्न करूया. आणि नक्कीच परमेश्वर जी स्माईल आहे, स्वर्गीय स्माईल आपल्या चेहऱ्यावरती फुलाप्रमाणे टिकून ठेवणार आहे. आमेन.